स्वातंत्र्याच्या 75व्या वर्धापन दिनानंतर देखील भारतातील अनेक खेड्यापाड्यांमध्ये अजूनही मूलभूत सुविधा पोहोचल्या नाहीत. मराठवाडा आणि विदर्भातील अनेक गावांसाठी स्थिती अधिकच गंभीर आहे. एका धोकादायक नदीवरील प्रवासावर आम्ही आज आपल्याला घेऊन जाणार आहोत. चला जाणून घेऊया या गावकऱ्यांच्या संघर्षाच्या कहाणीवर. देशभरात रस्त्याचे जाळे मोठ्या प्रमाणावर विस्तारले असले तरी अनेक गावांपर्यंत रस्ता पोहोचलेला नाही. असाच एक गंभीर मोठा प्रश्न मराठवाडा आणि विदर्भातील गावांमध्ये समोर आला आहे. पॅनगंगा नदीवरून होणारा प्रवास धोकादायक बनला आहे. जवळपास 25 गावांच्या नागरिकांना या नदीच्या पात्रातून एक लाकडी तराफा वापरून प्रवास करावा लागतो. मराठवाड्यातील हदगाव आणि विदर्भातील उमरखेड यामधील 40 किलोमीटरचा वळसा टाळण्यासाठी या नदीवरील पुलाचा तातडीने विचार होणे आवश्यक आहे. पूर्वीचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या नदीवर पूल उभारण्यास मंजुरी दिली होती, परंतु प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे या प्रकल्पाच्या कामाला अजूनही सुरुवात झाली नाही. परिणामी या गावकऱ्यांना पुन्हा एकदा लाकडी तराफ्याच्या सहाय्याने धोकादायक प्रवास करावा लागतो आहे. गेल्या अनेक वर्षापासून प्रत्येक कार्यकर्त्यांनी नेत्यांनी निवेदन देऊन सुद्धा आज 75 वर्ष झालं काहीच पाठपुरावा नाही, काही नाही. फक्त कागदपत्री झाला मंजूर झाला पूल असा आहे, पण अजून काहीच नाही. बघता काम काहीच नाही. येऊन चालले कर्मचारी नुसतेच वापस चालले. पण आता रोजच्या रोज असा प्रवास करावा लागायला. आमच्यात पाहुणे मंडळी आहेत, लोहरा, कारखेड, कोपरा, उंचवड, तर एक 25-30 खेडे आहेत. आता इकून हदगावला जायचं म्हणजे जवळपास 5 किलोमीटर अंतर आहे, तर उमरखेडून यायचं म्हणजे 40-45 ते 50 किलोमीटर अंतर आहे. त्यामुळे आम्हाला इकूनच येणं सोपं वाटते, म्हणून आम्ही इकूनच येतो. काय मागणी? आमची मागणी आहे की जसं ते सांगितले की मंजूर झाला म्हणून तातडीने लवकरात लवकर काम सुरू करावं. या परिस्थितीमुळे या गावकऱ्यांचे जीवन अधिकच संघर्षमय बनले आहे. प्रशासनाने तातडीने या पुलाच्या बांधकामासाठी योग्य पावले उचलावीत, अशी जनतेची अपेक्षा आहे. सिटी न्यूज सह आपल्या देशातील या अशा गंभीर समस्यांवर लक्ष ठेवा.